पुणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीत आता एक असा सामना रंगणार आहे ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे। एकेकाळचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत। 2017 साली ज्या दोन नेत्यांनी कसबा पेठ हादरवून सोडली होती ते चेहरे आता नव्या भूमिकेत एकमेकांना आव्हान देताना दिसणार आहेत। ही हाय व्होल्टेज लढत नेमकं कोणामध्ये आहे आणि पुण्यातील कसब्याची समीकरणं का बदलली आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। पुणे महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे राज्याच्या राजकारणाची लिटमस टेस्ट मानली जाते, पण या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे प्रभाग क्रमांक 24 आणि आताच्या नव्या रचनेतील कसब्यातील महत्त्वाच्या प्रभागावर। येथे पुन्हा एकदा धंगेकर विरुद्ध बीडकर असा संघर्ष पाहायला मिळणार आहे। मात्र यावेळी खुद्द रवींद्र धंगेकर मैदानात नसून त्यांचे पुत्र प्रणव धंगेकर हे भाजपचे दिग्गज नेते आणि माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांना भेटणार आहेत। या संघर्षाला मोठी पार्श्वभूमी आहे। मागच्या महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। त्यावेळचे भाजपचे कसब्यातील सर्वात मोठे नाव असलेल्या गणेश बीडकर यांचा त्यांनी धक्कादायकरित्या पराभव केला होता। विशेष म्हणजे त्या निवडणुकीत काँग्रेसने धंगेकरांना बाहेरून पाठिंबा दिला होता आणि धंगेकरांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात गणेश बीडकरांना धूळ चारली होती। तेव्हापासून या दोन नेत्यांमधील राजकीय वैर संपूर्ण पुणे ओळखून आहे। रवींद्र धंगेकर यांनी नुकताच शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळे कसब्यातील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलली आहेत। रवींद्र धंगेकर हे कसब्याचे माजी आमदार राहिले आहेत आणि त्यांची नाळ इथल्या सर्वसामान्य जनतेशी घट्ट जोडलेली आहे। आता याच वारशाचा आधार घेत त्यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर राजकारणाच्या रिंगणात उतरलेले आहेत, तर दुसरीकडे गणेश बीडकर हे भाजपचे अत्यंत अनुभवी रणनीतिकार आणि नेते मानले जातात। 2017च्या पराभवानंतरही भाजपने त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत संधी दिली होती आणि त्यांनी सभागृह नेतेपदही भूषवलं होतं। त्यामुळे बीडकर यांच्यासाठी ही निवडणूक केवळ एक प्रभाग जिंकण्याची नसून मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची त्यांना मोठी संधी आलेली आहे। प्रणव धंगेकर विरुद्ध गणेश बीडकर हा सामना प्रभाग 24 म्हणजेच कसबा पेठ आणि सोमवार पेठ या परिसरात रंगणार आहे। या भागात धंगेकर यांचा वैयक्तिक जनसंपर्क दांडगा आहे, तर गणेश बीडकर यांच्याकडे भाजपची मोठी संघटन शक्ती आणि जुन्या कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे। रवींद्र धंगेकर यांनी आपल्या मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवताना अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकलेली आहेत, तर दुसरीकडे भाजपने कसब्यातील आपली गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी गणेश बीडकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवलेली आहे। या लढतीत प्रस्थापित विरुद्ध नवा चेहरा असा संघर्ष जरी दिसत असला तरी पडद्यामागून रवींद्र धंगेकर यांची रणनीती आणि गणेश बीडकरांचा अनुभव यांची खरी झोपणार आहे। महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर हा सामना अधिकच रंगतदार होणार आहे। कसब्याचा हा प्रभाग पुण्याच्या सत्तेची चावी नक्की कोणाकडे असेल हे ठरवण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे। पुण्यातील या हाय व्होल्टेज लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।